ब्लाऊज पूर्ण शिवून तयार झाला, आपण फिटिंग केली तरीसुद्धा इथे काखेमध्ये घोळ येतो, चुन्या पडतात मागे किंवा पुढे. तर तेव्हा आपण बघायचं की आपलं फिटिंगचं माप हे बरोबर आपण केलं आहे की नाही. तर ही हुक पट्टी आहे, हुक पट्टीपासून आपण ह्या फिटिंगच्या शिलाईपर्यंत मोजायचं, थोडंसं ताणून घ्यायचं. अगदीच खूप नाही ताणायचं, नाही तर ब्लाऊज फाटून जाईल, म्हणून हे थोडंसं ताणून घ्यायचं. तर माझं किती आलं आहे? 10.25. मला हे 10 पाहिजे, कारण माझा हा 36 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे. तर आपण जे काही माप येईल, आता समजा मला 10 पाहिजे, म्हणजे 10 आलं तर 10तून 4 वजा केल्यावर आपलं फिटिंगचं माप येईल. 36 छातीचा चौथा भाग 9 येतो आणि 10तून 4 वजा केले की 9 येतात, म्हणजे 36चा चौथा भाग असतो 9. म्हणून कधी पण फिटिंगचं माप हे असं थोडंसं हे आपली फिटिंग करून झाल्यावर पुन्हा चेक करायचं, हे थोडंसं ताणून घेऊन. तर 10 आलं म्हणजे आपली फिटिंगचं हे माप आता बरोबर आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने घ्या, जे काही माप येईल त्याच्यातून 4 वजा करा आणि ते 4 वजा केल्यावर जे काही येईल ते आपल्या छातीचा चौथा भाग आहे की नाही ते बघायचं, म्हणजे फिटिंग आपली कधीच चुकणार नाही.